नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण बेडग येथील मरगाई मंदिर येथे आहोत आणि मरगाई मंदिर येथून आज मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त आज इथून बैलगाड्या रवाना होत आहेत। पारंपरिक पद्धतीनं त्या यात्रेला जात आहेत। आज आपल्याबरोबर भाजपाचे बेडग पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार विष्णुपंत आनंदा पाटील हे आहेत। आपल्याबरोबर तसेच संभाजी नागरगोजे जे माजी उपसरपंच राहिले आहेत, विनायक ओमासे जे माजी उपसरपंच राहिलेले आहेत, राहुल आप्याळे आहेत, म्हणजे सर्वच इथं उपस्थित आहेत। मला सांगा की आता जे पूजन झालं ती काय परंपरा आहे नेमकी? आजपर्यंत पारंपरिक या मायाक्का आमच्या बेडगमधून जेव्हा म्हणजे पारंपरिक बरेच वर्ष झाली चिंचणीची यात्रा मोठ्या संख्येने भरत्या तेव्हापासून आज बेडगमधून बैलगाडी आणि इथून लोक सर्व भाविक बैलगाडीतून इथून चिंचणीपर्यंत रवाना होत असतात आणि त्या जात असताना आज आम्ही त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना जात असताना त्यांना आम्ही शुभेच्छा देतो। आमचे म्हणजे एकंदरीत तुम्हाला मतदारांचा पण कसा पाठिंबा मिळतोय? मतदारांचा प्रतिसाद म्हणला तर आज आम्ही प्रत्येक करत असताना तो चांगल्याच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि आज मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त जात असताना याही लोकांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि मिळणार। मायाक्का देवीचा आमच्या पाठीशी आशीर्वाद असणार आहे आणि या लोकांचा आम्हाला नेहमी साथ आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत नेहमी आहे आणि इथून पुढे राहू। मला सांगा डेपुटी की वार्ड नंबर 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल किंवा मल्लेवाडी असेल, इथून कसा प्रतिसाद? पद्धतीचा विष्णुपंतांना पाठिंबा हा पहिला वर्ग असून ज्येष्ठ नागरिकांच्याकडून असून प्रत्येकाच्या नावात पंतांचं नाव आहे। त्यांच्या कामाची आजपर्यंत केलेली 20 वर्षाची त्यांना पोचपावती आज मिळाल्या आणि एवढंच सांगू इच्छिते की बाबा मी अजून माझा वार्ड 2 नंबर बऱ्याच माणसं विचारत आहेत की काय करायचं। मी विचारल्यानंतर ते सांगतात मला विष्णुपंतांचं करायचं, त्यामुळं ते आजच निवडून आले असं मला वाटतं। म्हणजे कुठंतरी टक्का इथं वाढायला लागला। आज आपल्याबरोबर विनायक ओमासे हे सुद्धा आहेत। मला सांगा विनायक दादा की काय नेमकी परिस्थिती आहे आणि भाजपाला गाव भागातून असेल किंवा माळा भागातून असेल कसा सपोर्ट मिळतो? नमस्कार। 2, 3, 4, 5 अग्रेसर म्हणजे कायम पुढंच आहे। बरं, भाजप हे कायम पुढंच आहे, म्हणजे कुठेतरी निष्कलंक आणि स्वच्छ पारदर्शी चेहरा भाजपला दिलाय असं वाटतंय। एकदम म्हणजे निष्कलंक आणि स्वच्छ प्रतिमेचा हा उमेदवार जो गावानं आमच्या दिलेला आहे। त्यामुळं मग इथं भाजप जिंकणार का आणि होनवरींची उमेदवारी कशी झाली? होनमोरे आणि विष्णुपंत पाटील आणि बाळासाहेब होनमोरेंच्या मिसेस अस्मिता होनमोरे हे प्रचंड बहुमताने इथून विजय होणार। म्हणजे कुठंतरी भाजपला बेडगमध्ये चांगलं वातावरण आहे। भाजप इथं कुठंतरी सरशी करतंय आणि भाजपच्या बेडग पंचायत समिती गण असो, जिल्हा परिषदेची उमेदवारी असो किंवा नरवाडची उमेदवारी असो, ही उमेदवारी कुठंतरी पुढे जाताना आता दिसते।